हॅलो नमस्कार. मी आज बनवणार आहे इन्स्टंट असे रवा आप्पे. तर मी त्यासाठी घेतलेला आहे 2 वाटी रवा, 1 वाटी दही, थोडंसं मीठ. ज्या वाटीने मी दही घेतलं आहे ना त्याच वाटीने मी रवा घेतलेला आहे 2 वाट्या. त्यानंतर मी इथे टाकलेलं आहे मीठ, छान मिक्स करून घेतलेलं आहे ते. त्यानंतर थोडं थोडं करून मी पाणी टाकते आहे त्यामध्ये. पाणी सगळं एकखट्टी नाही टाकायचं, थोडं थोडं करून टाकायचं, कारण की मग ते पातळ होण्याची शक्यता असते. तर मला साधारण इथे अर्धा ग्लास इतकं पाणी लागलेलं आहे, तुम्ही बघू शकताय. त्यानंतर याला आपल्याला 20 मिनटासाठी झाकून ठेवून द्यायचं आहे. 20 मिनटानंतर मी यामध्ये ॲड करणार आहे थोडासा 1 चुटकी असा सोडा, खाण्याचा सोडा जो असतो आपला तोच ॲड केलेला आहे मी इथे. आणि त्यानंतर परत आपल्याला छान याला थोडंसं पाणी टाकून मिक्स करून घ्यायचं आहे, कारण की सोडा फर्मेट होण्यासाठी थोडंसं पाण्याची गरज लागते. मिक्स झाल्यानंतर यामध्ये मी टाकलेला आहे बारीक कापलेला कांदा, थोडीशी हिरवी मिरची, थोडासा टोमॅटो. छान मिक्स करून याला मी लगेच आप्पेपात्रामध्ये टाकणार आहे. इथे मी आधीच आप्पेपात्र गरम करायला ठेवलेलं होतं. त्यात मी थोडं थोडं करून असं तेल टाकलेलं आहे, आपलं खाण्याचंच तेल आहे. आणि त्यामध्ये मी ॲड करते आहे इथे आपण बनवलेलं आप्याचं मिश्रण. असं छोटं छोटं 1-1 चमचाच बसतो. माझं छोटंसं कसं आहे भांडं, त्यामुळे त्यात 1च चमचा बसतो. तर मी पूर्ण टाकून घेतलेलं आहे आणि याला आपल्याला झाकून साधारण 5 ते 6 मिनटं ठेवायचं आहे. मध्ये मध्ये चेक करत राहा, जळायला नको खाली. त्यानंतर आपल्याला आप्पे पलटी करून घ्यायचे आहे पूर्ण, आणि परत त्यावरती थोडंसं तेल टाकायचं आहे. आणि तुम्ही बघू शकता झालेत आपले इन्स्टंट रवा आप्पे तयार. बाय.